दरम्यान आखातातनं पूर्णपणे अमेरिकन सैन्य मागे घेणं ही जी इराणची अट आहे तीच अट अमेरिकेला मान्य होण्याची शक्यता जरा कमी आहे, कारण एक नाही दोन नाही इराणकडून आखातातील जवळपास सगळ्याच देशांमध्ये अमेरिकेचं लष्करी तळ आहे. त्याच लष्करी तळांच्या जोरावर अमेरिका पश्चिम आशियातल्या देशांमध्ये आपलं वर्चस्व हे कायम ठेवतेय. त्यामुळे 10 तारखेला होणाऱ्या दोन्ही देशांच्या पहिल्या चर्चेमध्ये यावरही ठोस निर्णय होऊ शकतो. कोणकोणते दावे केलेले होते ट्रम्प यांनी बघूया. ट्रम्प यांनी अनेक दावे केलेले होते, मात्र ते त्यांना जमलं नाही अशी सध्याची स्थिती आहे. इराणला उद्ध्वस्त करू असं ट्रम्प म्हणाले होते, मात्र ते जमलेलं नाही. इराणी नौदल संपवणंही त्यांना जमलेलं नाही. याशिवाय इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम बंद करणं, याखेरीज इराणच्या समर्थकांना संपवणं, इराणमध्ये सत्तांतर करणं, या सगळ्या गोष्टी ज्या ट्रम्प यांनी ठरवलेल्या होत्या त्या काही त्यांना करता आलेल्या नाहीत. होर्मुझ खुलं करणं ही बाब देखील त्यांना जमलेली नाही. इराणची क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करणं हेही त्यांना जमलेलं नाही. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणविषयी कठोर भूमिका घेत मोठी घोषणा केली आहे. ट्रूथ सोशलवर पोस्ट करत त्यांनी इशारा दिलाय. इराणला लष्करी शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या देशांवर अमेरिका कठोर आर्थिक निर्बंध लावणार आहे. अशा देशांकडून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या कोणत्याही वस्तूंवर तात्काळ 50% टॅरिफ लागू होईल. विशेष म्हणजे हा निर्णय लगेच लागू होणार असून ज्यामध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. या घोषणेमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात तणाव वाढण्याची शक्यता, इराणशी संरक्षण क्षेत्रामध्ये व्यवहार करणाऱ्या देशांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. दरम्यान गेल्या 40 दिवसांपासून आखातातल्या देशामधलं युद्ध अखेर काही दिवसांसाठी शांत झालंय. जवळपास 20 दिवस अमेरिकेकडनं युद्धविरामाचा निर्णय घेण्यात आलाय. युद्धविराम होताच त्याचे परिणाम भारतात दिसून आले. युद्धविराम होताच गगनाला भिडलेल्या सोन्या चांदीचे दर आणखी वधारले आहेत. जीएसटी शिवाय सोन्याचे दर 1,52,000वर पोहोचले. चांदीच्या दरातही 10,000 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात सोन्या चांदीचे दर आणखी वाढण्याचीच शक्यता आहे. मात्र युद्ध पूर्णपणे थांबवल्यास सोन्या चांदीचे दर कमी होण्याची शक्यता सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे अनेक दिवसांपासून पडझड सुरू असलेल्या शेअर बाजारात मोठी उसळी आज पाहायला मिळाली. या व्यतिरिक्त कच्च्या तेलाच्या किमतीतही 20% घसरण झाली आहे. युद्धविरामामुळे आता कच्चं तेल $96 प्रति बॅरल इतकं पाहायला मिळत आहे. तर इराणमधलं युद्ध थांबलेलं असलं तरी देशातील गॅसचा तुटवडा काही संपलेला दिसत नाहीये. चंद्रपूरमध्ये नागरिकांनी घरगुती सिलेंडरसाठी मोठी रांग लावल्याचं पाहायला मिळतंय. सिलेंडरसाठी झालेली गर्दी नियंत्रित करण्यासाठी गॅस एजन्सी चालकाने चक्क खासगी सुरक्षा रक्षक लावलेले. जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येते की गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये. मात्र तरीही परिस्थिती अद्याप जैसे थे असल्याचं चंद्रपूरमध्ये पाहायला मिळालं. तिकडे नागपूरच्या जरीपटका भागामध्ये एका गॅस एजन्सी बाहेर सिलेंडर घेण्याकरता रांगा लागल्या होत्या. खूप वेळापासून रांगेत उभं असूनही सिलेंडरचं वितरण केलं जात नव्हतं. म्हणून संतापलेल्या नागरिकांनी गॅस सिलेंडर घेऊन पळ काढला. मात्र थोड्याच वेळात पोलीस आले आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर नागरिकांनीही सिलेंडर परत आणून दिले. दरम्यान युद्धाची धग शांत होते न होते तोच उत्तर कोरियाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिका इराण युद्धविरामाची घोषणा होताच तिकडे किम जोंग उन याने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली आहेत, ज्यामुळे जपान आणि दक्षिण कोरियाचं टेन्शन वाढलंय. याबाबत जपानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून अलर्ट जारी झालाय. जपान सरकारने सांगितले की क्षेपणास्त्राची दिशा, उंची आणि अंतर याबद्दलची माहिती गोळा केली जाते. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु जनतेला सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. उत्तर कोरिया गेल्या काही महिन्यांपासून वारंवार क्षेपणास्त्र चाचण्या करत आहे. आता अन्य घडामोडी बातमी येते बारामतीमधून. बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा रंगत वाढली आहे. यावेळी केंद्रस्थानी आहेत सुनेत्रा पवार. मुख्यमंत्र्यांनी भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभं राहील असं आश्वासन दिलंय. सुनेत्रा आणि पार्थ पवारांच्या भेटीत हा शब्द देण्यात आल्यानं निवडणुकीला अधिकच राजकीय वजन मिळालंय. तर काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानं बारामतीतलं राजकीय वातावरण अधिकच तापलंय. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात आणि निवडणूक केवळ स्थानिक न राहता राज्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार हे नक्की. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक होतीये.